श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मतिमंदी. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. या ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितल्या आहे. आपल्याला जरी माहीत नसेल की स्वामींची सेवा कशी करायची, जर आपलं अंतकरण पवित्र असेल, अंतकरणामध्ये कुणाविषयी राग दोष काहीच नसेल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल, तर ती सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा स्वामींनी सांगितली आहे. जरी काही नाही आलं तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील केला तरी आपल्याला सर्व काही मिळणार आहे, हे स्वतः महाराजांनी सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या या अनुभवातून देखील आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की या ताईंसोबत नेमकी काय झालं, असं कुणासोबतही होऊ नये, आणि झालं तर तुम्हाला देखील एक नवी आशा दिशा आणि आपल्याला आलेलं संकट कसं दूर महाराज करतात हे या अनुभवातून कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर अशा अनुभवाला. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच स्वामींचे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता. आपल्या अनुभवातून एक जरी दुःखित सेवेकरी हा महाराजांच्या सेवेमध्ये आला, त्याला एक नवी दिशा मिळाली, तो स्वामींची खूप सेवा करू लागला, तर त्याचे आशीर्वाद हे आपल्यालाच मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे स्वामींचं जर आपण गुणांचं वर्णन केलं तर आपले देखील हे दोष कमी होत असतात. हे मी स्वतः नाही सांगत, तर महाराजांनी हे सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येक स्वामी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे ब्रीद वाक्य सांगणारे, हम गया नहीं जिंदा हो प्रत्येक वाक्याची प्रचिती देणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. सर्वांच्या बाबतीत खूप वेगळं घडत असतं. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या मार्गातून स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. माझ्या बाबतीत देखील असंच काही झालं. माझी स्टोरी ही खूप आगळी वेगळी आहे, कारण स्वामींनी मला अगोदर प्रचिती दिली, त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. मी कशी सेवेत आले हे सांगायला मला फार आनंद होत आहे. आज हा अनुभव सांगताना माझं हृदय खूप भरून येत आहे. अंगावरती शहारे उभे राहत आहे. माझ्यावरती स्वामींची किती कृपा आहे हे मला आज कळत आहे. स्वामी भक्तांनो, 2002 मधची गोष्ट आहे. त्यावेळेस काय झालं होतं, 2002ला की आमच्या घरातील सर्वजण म्हणजे माझ्या मावशी वगैरे सर्वजणांनी ठरवलं की उन्हाळ्याची सुट्टी होती की आपण काहीतरी ट्रिप काढूया, कारण आपण घरीच राहून खूप बोर होतो. आपण तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर इकडे जाऊया. कोणीच गेलेलं नव्हतं इकडे दर्शनाला, कारण आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही महाराजांचं सेवेकरी, कधीही महाराजांची सेवा कोणीही केलेली नव्हती. त्यामुळे मग आमचं सर्वांचं ठरलं आणि मग मलाही जायचं होतं. आई म्हटली की तुझंही नंतर लग्न झाल्यानंतर जाणं होतं की नाही होतं काय माहिती, जर हौशी घरचे मिळाले तर तुझं जाणं होईल, पण नाही मिळाले तर काय, तुझं कुठेही जाणं होणार नाही. मग आम्ही ठरवलं की सर्वांनी जायचं. आम्ही सर्व काही तयारी वगैरे केली. आम्ही 2-3 दिवस तिकडेच राहणार होतो, मुक्काम करणार होतो. त्या हिशोबाने आम्ही सर्व सामान पॅकिंग वगैरे केलं आणि आम्ही पाठेच निघायचं ठरवलं होतं. पाठे निघून तुळजापूरमध्ये आम्हाला जायचं होतं. मग आम्ही 3:30-4च्या दरम्यानमध्ये आमच्या गाड्या सर्वजण निघाल्या. खूप आनंदामध्ये खूप आम्ही चाललो होतो. त्या दिवशी काय माहिती मला असं का बरं होत होतं, पण खूप छान मला वाटत होतं. माझं मन खूप प्रसन्न मला वाटत होतं. जसं आपण एकदा सासरी गेल्यानंतर माहेरी आईला भेटायला जातो, जशी आपल्या मनामध्ये भावना असते, तशी भावना मला त्या दिवशी माझ्या मनामध्ये होत होती. खूप आनंद मला होत होता. मग आम्ही तुळजापूरमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आमचे छान दर्शन वगैरे झालं. ऊन फार होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं की आपण आता थोडासा आराम करूया इथे आणि मग संध्याकाळी आपण अक्कलकोटला जाऊया, कारण ऊन खूप झालेलं होतं. मग आम्ही जेवण वगैरे केले. त्यानंतर तिथेच
तिथेच भक्त निवासला थांबलो. तिथे थांबल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं, कारण अक्कलकोटमध्ये आम्हाला मुक्काम करायचा होता. मग आम्ही संध्याकाळी निघलो. 4-5 वाजता आम्ही तिथून निघलो. त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर अक्कलकोटमध्ये पोचलो. मग तिथेही भक्त निवासला आम्ही रूम घेतली. सर्वजण फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झालो म्हणजे संध्याकाळ रात्र झाली. मग आम्ही जेवण केले. म्हटलं पहाटे आपण दर्शन घेऊ आणि गाणगापूरला आपण निघूया असं ठरवलं. आम्ही त्या दिवशी रात्री महाराजांच्या दर्शनाला गेलोच नाही, कारण आम्हाला स्वामी काय, स्वामींची सेवा काय काय हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे भक्ती नसल्यामुळे आम्ही म्हणजे फार काही लोड घेतला नाही रात्रीच दर्शन करायचा. मग जेवण वगैरे केले आणि आम्ही निवांत झोपलो वगैरे. आणि त्या दिवशी तिथे अक्कलकोटमध्ये महाराजांनी दृष्टांत दिला. माझ्या स्वप्नामध्ये महाराज आले. किती दिवसाची वाट बघत होतो, आत्ता आली का, असं स्वामी माझ्याशी बोलत होते. आणि एवढंच बोलले आणि मला लगेच जाग आली. मी उठून बसले. पहाटेचे 3 वाजले होते. कुणी सर्वजण सूम झोपलेले होते. मी एकटीच जागी झाले. महाराजांनी मला असं दर्शन दिलं. महाराज माझ्याशी असे बोलले. मला हे बघून मला खूप असं धक्का बसल्यासारखं झालं. मी तर यांचं कधी नाव घेतलं नाही, कधी यांची भक्ती केली नाही, आणि हे का बरं माझी वाट बघत होते, असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागले. त्यानंतर मला झोपच आली नाही. मग मी लगेच आंघोळ वगैरे केली. आंघोळ करून फ्रेश झाले. तर त्यावेळेस 4-4:30 वाजले होते, 4:30-5. मग सर्वजणांना मी उठून दिलं की चला उठा म्हणून. सर्वजण उठले. मी म्हटलं की मग माझी बहीण आणि मी, आम्ही दोघीजण आम्ही पुढे जातो म्हटलं. तुम्ही मागून सर्वजण तयार होऊन या, कारण सर्वांचं तयार होईपर्यंत खूप उशीर झाला असता. आणि मग आता स्वामींनी मला असं दृष्टांत दिल्यामुळे मला त्यांच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती, कारण साक्षात भगवंत माझी वाट बघत होता. हे ऐकून मलाही खूप आनंद झाला होता. मग मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच पुढे निघून गेलो. आम्ही तिथे गेल्यानंतर मला असं वाटतच नव्हतं की मी सर्वप्रथम इथे आले आहे किंवा इथे मी हे सर्व काही बघत आहे, महाराजांना आत्ताच बघत आहे. मला असं जाणवत होतं की मी खूप पूर्वीपासून इथेच राहत होती आणि स्वामींची सेवा मी करत होती, मी स्वामींची भक्त होती. अशा फिलिंग्स माझ्या मनामध्ये मला येत होत्या. मग तिथे गर्दी नव्हती, काहीच नव्हती. पहाटची आरती वगैरे सर्व काही आम्ही केलं. खूप छान वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं. स्वामींकडे बघून आपोआप माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि स्वामी महाराजही मला बघून खूप आनंदित झाले आहे असं वाटत होतं. मग आरती वगैरे झाली. आम्ही दर्शनासाठी तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दी नसल्यामुळे जे तिथे पंडित होते त्यांनी माझ्या हातावर ते महाराजांना वाहिलेला एक सुंदर असा हार होता, तो हार माझ्या हातामध्ये दिला. माझ्या बहिणीच्या हातात दिला नाही, तर तो हार माझ्या हातात दिला. हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मग आम्ही वटवृक्षाखाली गेलो, तिथे बसलो. ते हारच मी बघत होते. महाराजांना मला आशीर्वाद द्यायचा होता, मलाही त्यांना भेटायचं होतं, महाराजांनाही मला भेटायचं होतं. त्याचा आशीर्वाद म्हणून स्वामींनी मला हार दिला. हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मग मी तिथेच ठरवलं की मी आता स्वामींची सेवा करणार आहे म्हणून. मग मी तिथेच एक छोटीशी स्वामींची मूर्ती घेतली, माळ वगैरे घेतली. स्वामी चरित्र तिथे मला काही भेटलं नाही, पण स्वामींची मी बखर तिथून घेऊन आले, कारण स्वामींविषयी जाणून घेण्याची खूप मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मी त्या दिवशी खूप आनंदी होते. अक्षरशः असं जेवसुद्धा वाटत नव्हतं, पण महाराजांची काहीतरी त्यांच्याविषयी ऐकावं, कोणीतरी मला सांगावं असं मला खूप वाटत होतं. मग सर्वजण मला म्हणे की तू आज खूप आनंदी आहे, काय झालं? तर सर्वांना सांगितलं की असं असं झालं म्हणे. खरंच तू खूप भाग्यवान आहे की महाराजांनी तुला दृष्टांत दिला. मग त्यानंतर आम्हाला माधुकरी मागायची होती, कारण आम्ही खूप ऐकलेलं होतं की गाणगापूरमध्ये 12 वाजता जो कोणी माधुकरी मागतो त्याची सर्व दैन्य महाराज हे दूर करत असतात, कारण दत्त महाराज कुणाच्याही रूपामध्ये येऊन त्या दिवशी तिथे भिक्षा ही ग्रहण करत असतात असं ऐकलं होतं. आणि मग म्हटलं की चला आपण देखील माधुकरी मागावी, म्हणून आम्ही तेथून अक्कलकोटमधून दर्शन वगैरे झालो आणि लवकर निघालो, कारण आम्हाला तिथे आरतीलाही जायचं होतं. आणि मग काय झालं की आम्ही तिथे पोचलो. आम्ही 11:30लाच तिथे पोचलो. 11:30 वाजता तिथे गेलो. म्हटलं आता आपण माधुकरी 12 वाजता मागतात, आणि आरती वगैरे सर्व काही झाली आणि आम्ही माधुकरी मागण्यासाठी गेलो. आणि त्यावेळेस काय झालं, सर्वजण कुठेही कोणी पळालं, कारण खूप गर्दी होती, पळालं. आणि मी एकटीच एका ठिकाणी गेले, एका गल्लीत, आणि बाकीचे सर्व दुसरीकडे गेले. त्यामुळे आमची सर्वांची ओकाचूक झाली, कोणीच कोणाला सापडेना असे झालं. आणि मग मी एका ठिकाणी भिक्षा वगैरे मागितली आणि तिथे जाऊन बसली. आतमध्ये जे गाभारा आहे गाणगापूरमध्ये, गाभारामध्ये, तिथे मी आतमध्ये जाऊन बसली. म्हटलं प्रसाद ग्रहण करावा असं माझ्या मनामध्ये आलं.
आणि काय माहिती तिथे जे काही संगमावरती ते गुरुचरित्राचे ग्रंथ वगैरे बघून मला खूप असं वाटत होतं की मीही ते पारायण करावं, ग्रंथ वाचावा, असं मला खूप मनापासून वाटत होतं. आणि तेथील एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की आम्ही जेव्हा संगमावरती गेलो तिथे सांगितलं की हे जे औदुंबर आहे ते गुरुचरित्रामध्ये जे वर्णन आहे त्या कुष्ठी रोगाला महाराजांनी जी काही औदुंबराची काडी दिली होती वाळलेली, त्याने ती काडी लावली आणि जेव्हा त्याला पानं आले त्यावेळेस त्याचा कुष्ठरोग गेला. आणि तेच हे औदुंबराचं वृक्ष आहे. हे ऐकल्यानंतर असं वाटलं की प्रत्यक्षात महाराज इथे आहे. मी सर्वांना सांगितलं की मला इथे पारायण करायची फार इच्छा आहे, मला खरं पारायण करू द्या, आपण 2-3 दिवस इथे थांबूया. पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. माझी ती इच्छा तिथेच अपुरी राहिली असं मला वाटायला लागलं. महाराजांना तिथेच मी विनंती केली की मला पुन्हा लवकर इथे घेऊन या आणि इथे माझं पारायण तुम्ही करून घ्या, असं मी स्वामींना विनंती केली. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आम्ही जे काही हे होतं पंढरपूर वगैरे केलं. आणि त्यानंतर मला स्वामींचं फार वेड लागलं. माझ्या मुखामध्ये सारखं श्री स्वामी समर्थ, मला ते संगम, गाणगापूर, अक्कलकोट सर्व काही सारखं दिसायचं. घरी आली, महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आता कशी सेवा करायची, काय करायची हे काहीच माहीत नव्हतं. मग मी यूट्यूबलाच बघितलं. तिथे बघितल्यानंतर स्वामींची कशी सेवा करायची, स्वामींना कशी सेवा आवडते, हे सर्व व्हिडिओ माझ्या पुढे आपोआप येऊ लागले. आणि मग मी ते बघू लागले आणि तशाच प्रकारे सेवा सुरू केली. आणि मग मी आमच्या जवळच असलेल्या 5 किलोमीटर आमच्या अंतरावरती स्वामींचा मठ आहे, तिथे जाऊन स्वामींची सेवा करू लागले. मठामध्ये मला स्वामींची खूप गोडी लागली. आणि मला एक दिवस जरी मठात गेलं नाही आरतीला तरी करमत नसायचं. दिवसातून 8 किंवा 10:30 किंवा संध्याकाळच्या ह्या एक आरतीला जाणं मला गेल्यानंतर खूप मन शांती, प्रसन्न वाटू लागलं होतं. खूप छान वाटत होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यामध्ये स्वामी तर आले होते, सेवाही सुरू झाली होती. रोज तारक मंत्र मी ऐकत होते, महाराजांचं नामस्मरण करत होते. अशा प्रकारे सेवा माझ्या सुरूच होत्या. आणि त्यानंतर काय झालं की माझं लग्न झालं. 2007मध्ये माझं लग्न करून देण्यात आलं. माझे मिस्टरही छान, सासूबाई छान, घरचे सर्व काही छान, सर्व काही व्यवस्थित होतं. कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित होते. आणि विशेष म्हणजे माझे सासरचे हे दत्त भक्त होते, ते दत्त उपासक होते. दत्त महाराजांची ते सेवा ही करत होते. माझे मिस्टर देखील दत्तप्रभूंना फार मानत असायचे. आमच्या घरी औदुंबराचंही खूप छान वृक्ष, तिथे दत्तांची मूर्ती आहे. दर दत्त गुरुपौर्णिमेला तिथे आमच्या इथे खूप मोठा महाप्रसाद बनवला जातो. सर्व गावातील लोक येते, कीर्तन वगैरे असतं. असा मोठा कार्यक्रम आमच्या घरी होतो. हे बघून मला खूप आनंद झाला की माझ्या अगोदरच महाराज इथे आहे, त्यामुळे मला स्वामींची सेवा करण्यासाठी फार वेळ लागला नाही. तिथे जी माझ्या घरी ते ऊर्जा होती त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा माझ्या सासरी होती. त्यामुळे माझी सासरी जास्त सेवा स्वामी माझ्याकडून करून घेऊ लागले. आणि त्यानंतर 2-3 वर्षामध्येच मला एक मुलगी झाली. आणि खूप छान माझं सर्व काही व्यवस्थित चालू होतं. स्वामींची सेवाही चालू होती, कुठलाच काही प्रॉब्लेम नव्हता. पण म्हणतात ना की आयुष्यात हे संकट, दुःख काही सांगून येत नाही, असंच काही माझ्या बाबतीत देखील झालं स्वामी भक्तांनो. माझी मुलगी आदल्या दिवशी काय होतं की आदल्या दिवशी मकर संक्रांती होती. संक्रांती वगैरे झाली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवसाची तयारी वगैरे सर्व काही सुरूच होती. मग आम्ही रात्रीच म्हटलं की माझ्या मुलीला विश वगैरे करावं, असं माझ्या मनामध्ये आलं होतं. आणि मग मी व्हिडिओ बनत बसली होती. सर्वजण झोपले होते. मी माझ्या मुलीचा व्हिडिओ स्टेटसला वगैरे ठेवण्यासाठी बनवत होती. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, व्हिडिओ वगैरे बनून झाला, पण अचानक 12-1ची वेळ होती. त्या 1 वाजता मला अचानक चक्कर आले आणि मी धडदिशी खाली पडले. माझ्या घरामध्ये जो हॉल आहे त्या हॉलमध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो आहे, त्या फोटोखाली मी पडले. मला माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता. घरातील कोणीही शक्यतो वॉशरूमला रात्रीचे उठत नाही, पण त्या दिवशी महाराजांनी माझ्या मुलीला उठवलं. ती वॉशरूमसाठी बाहेर आली आणि बघितल्यानंतर तिने मला बघितलं की माझी आई अशी का बरं झोपली आहे, कारण मी तर कॉटच्या खाली कधीही झोपत नाही. जमिनीवरती मला खूप भीती वाटते, सापांची भीती वाटते, त्यामुळे मी वरतीच झोपत असते. तिला हे माहीत होतं. मग तिने माझ्याकडे आई का बरं झोपली मला आवाज दिला, पण मी तिला काही उत्तर न दिल्यामुळे तिला थोडी शंका आली, म्हणून ती माझ्याकडे आली आणि माझ्या तोंडातून अगदी अक्षरशः माझं पूर्ण अंग हे काळं निळं पडलं होतं.
पूर्ण चेहरा बदलला होता. ते बघून ती खूप घाबरली. तिने सर्वांना उठवलं. आईला काय झालं? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मला बोलताच येत नव्हतं. त्यानंतर मग घरातील सर्वजण घाबरले. त्या रात्रीमध्ये मला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. डॉक्टर म्हटले आणखी 5-10 मिनिट जरी उशीर झाला असता तरी ह्या तुम्हाला म्हणजे सापडल्याच नसत्या, जागेवरती ह्या गेल्या असत्या. एवढं भयानक माझ्यासोबत त्या दिवशी घडलं. असं कधीच माझ्यासोबत घडलं नव्हतं. मग डॉक्टरांनी मला ICUमध्ये ठेवलं. त्यानंतर माझी ऑक्सिजन लेवल ही फार कमी झालेली होती. जवळपास 20वरती ऑक्सिजन लेवल ही माझी आलेली होती आणि मग मला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं. ते बघून माझी मुलगी ही खूप रडत होती की काय झालं आईला असं म्हणून, कारण ती महाराजांची एवढी काही सेवा काही करत नव्हती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझी मुलगी काही सेवा, तिला महाराजांवरती जास्त विश्वास नव्हता, पण त्या दिवशी तिने महाराजांनाही साकडं घातलं की माझ्या आईला, ती तुमची खूप भक्त आहे, ती तुम्हाला सर्व काही तुमचं ती करते, तर तिला या संकटातून तुम्हाला आता बाहेर काढावंच लागेल असं तिने महाराजांना सांगितलं. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी थोडंसं बरं वाटू लागलं. माझी ऑक्सिजन लेवल वाढली. माझा तारक मंत्र हा सुरूच होता, कारण तारून नेणारा हा मंत्र आहे हे मला माहीत होतं. प्रत्येक संकटामध्ये जेव्हा जेव्हा माझ्यावरती कुठलंही संकट येतं तेव्हा तेव्हा मी तारक मंत्र ही म्हणत असते. कंटिन्यू माझ्या मुखामध्ये तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र असतो, बाकीचं काहीच नसतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी तारक मंत्र म्हटले आणि दुसऱ्या दिवशी मला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मला नॉर्मल वॉर्डला शिफ्ट करण्यात आलं. तो वार होता गुरुवारचा. गुरुवारी मी नॉर्मल वॉर्डला आले. त्यानंतर काय झालं की माझी मुलगी ही खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत होती. इंटरव्ह्यू देत असल्यामुळे पण तिचं कुठेच सिलेक्शन होत नव्हतं. त्यासाठी ही माझी संकल्पित महाराजांकडे सेवा ही सुरूच होती. पण काय झालं स्वामी भक्तांनो की तिचं एका ठिकाणी खूप छान तिला जॉब मिळाला. तिने इंटरव्ह्यू दिलेला होता. तिनं त्याची अपेक्षाही केली नव्हती, कारण इंटरव्ह्यू हा खूप खराब गेलेला होता. ती मला घरी आल्यावरच म्हटली की आई, इंटरव्ह्यू काही चांगला झाला नाही, इथे माझं सिलेक्शन होणार नाही असं तिने मला सांगितलं होतं. पण गुरुवारीच ज्या दिवशी मला नॉर्मल वॉर्डला ठेवण्यात आलं त्याच दिवशी तिला मेल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून. तिने मला ही आनंदाची बातमी सांगितली. मी म्हटले सर्वच काही स्वामींची कृपा आहे. तीही म्हटली हो, ही स्वामींची कृपा आहे आणि आता तू घरी गेल्यानंतर आपण सर्वजण अक्कलकोटला जाणार आहोत आणि महाराजांचा तिथे अभिषेक करणार आहोत, कारण स्वामींची आपल्यावरती प्रचंड कृपा आहे. स्वामी भक्तांनो, ही आता माझ्यासोबत ही घडलेली घटना, फक्त माझी ही घटना घडून आत्ता 2022 ते 23 साल ही घटना घडलेली आहे माझ्यासोबत. त्यानंतर स्वामींनी मला असे खूप छोटे मोठे अनुभव दिले आहे. त्या दिवशी मरणाच्या दारातून स्वामींनी मला बाहेर काढलं आणि विशेष म्हणजे मला खूप याचा दम्याचा त्रास होता, पण तो त्रास हे माझ्या झाल्यानंतर तो त्रास माझा पूर्णपणे बंद झाला. आता मला दम्याचा त्रास हा होत नाही. ही फक्त स्वामींची कृपा आहे. खूप मोठं संकट त्यावेळेस आलं, पण त्याच्यातून देखील काहीतरी महाराजांनी माझ्यासाठी चांगलं केलं हे मला वाटतं. आणि स्वामी भक्तांनो, आत्ताचा माझा लेटेस्टचा अनुभव मी तुम्हाला सांगते की माझ्या मुलीचं लग्न आम्ही जमवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. खूप छान छान स्थळ येत होते, पण कधी आम्हाला आवडायचं, कधी त्यांना आवडत नसायचं, असं व्हायचं. त्यावेळेस मग मी काय केलं, संकल्पित तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली. मी महाराजांना 108 दिवसाचा तारक मंत्र मी रोज म्हणेल 11 वेळेस असं संकल्प केला. माझ्या मुलीचं लग्न या 108 दिवसामध्ये जमू द्या. जसं आम्हाला स्थळ पाहिजे आहे, जे तिच्यासाठी योग्य असेल ते स्थळ द्या, आणि विशेष म्हणजे आम्हाला तुमचा दास असलेला, सेवेकरी असलेला मुलगा पाहिजे आहे. ही आमची खूप मोठी इच्छा आहे. भले त्याच्या घरी संपत्ती कमी असावी, पण तो तुमचा दास असावा, अशी ही संकल्प करून मी महाराजांची ही सेवा सुरू केली. आणि स्वामी भक्तांनो, जवळपास 75 दिवस झाले असतील. 75 दिवसानंतर आम्हाला खूप छान स्थळ आलं आणि माझे मिस्टर अगोदर त्यांच्या घरी बघायला गेले होते, कारण आम्ही अगोदर मुलगा बघतो, पत्रिका बघतो आणि त्यानंतरच त्यांना आमच्या घरी बोलवत असतो. आता तुम्हाला माहीत आहे लोक कसे असतात की एवढे पाहुणे आले, एवढे येतात असं म्हणतात. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही जर पसंत असेल, सर्व व्यवस्थित असेल, पत्रिकाही जुळत असेल तरच त्यांना घरी बोलवतो. मग माझे मिस्टर ज्यावेळेस मुलगा बघायला गेले त्यावेळेस
त्यावेळेस त्यांना साक्षात महाराज तिथे दिसले, कारण त्यांच्या घरामध्ये देखील महाराजांचा खूप मोठा फोटो होता. मग माझ्या मिस्टरांनी विचारलं, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात का? तर त्यांचे वडील म्हटले की आमच्या घरामध्ये माझा जो मुलगा आहे तो महाराजांचा खूप निस्सीम भक्त आहे, तो एकटा स्वामींची सेवा करतो. असं ज्यावेळेस कळालं आम्हाला, त्यांनी घरी येऊन असं सांगितलं, त्यावेळेस मी म्हटलं की डोळे झाकून आपल्याला मुलगी द्यायची आहे, तिथे महाराज आहे, तो महाराजांचा भक्त आहे, हेच आपण मागितलं होतं, मी स्वामींना मागितलं होतं. मुलीलाही सांगितलं. त्याच्या घरची परिस्थितीही चांगली होती, सर्व व्यवस्थित होते, माणसंही चांगले होते आणि विशेष म्हणजे आमच्या नात्यामध्ये होतं. त्यामुळे आम्ही विशेष म्हणजे पत्रिका देखील जोडली आणि स्वामींच्या तारक मंत्राचा चमत्कार सर्वांना बघायला मिळाला. कारण सर्वांना माहीत होतं मी तारक मंत्राचं अनुष्ठान 108 दिवसाचं करत आहे आणि 108 दिवसामध्येच माझ्या मुलीचं लग्न हे निर्विघ्नपणे, कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता हे पार पडलं आणि आज माझी मुलगी आणि जावई दोघेही स्वामींच्या सेवेमध्ये आहे, दोघेही स्वामींची सेवा करतात, दोघेही आनंदात आहात. आयुष्यामध्ये दुःख संकट हे येणारच असतात, कारण आयुष्य हे दुःख येण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठीच देवाने आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक संकटातून काहीतरी शिकायला आपल्याला मिळत असतं. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही, जो भगवंत आहे तोच आपला आहे असं जेव्हा आपण मानतो, त्याच्यावरती सर्व काही सोडून देतो, जे काही आयुष्यात होत आहे ते त्यांच्या कृपेने होत आहे, ज्यावेळेस असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण आपल्याला बघायला मिळत असतं. माझ्या आयुष्यात देखील असंच काही घडलं. आज माझी मुलगीही खूप आनंदात सुखात आहे, आम्हीही सुखात आनंदात आहोत. विशेष म्हणजे स्वामी आमच्याकडून सेवा करून घेत आहे. आता दत्त जयंतीला आमच्या घरी गुरुचरित्राचे खूप मोठे पारायण देखील होते. जो सोहळा माझ्या सासऱ्यांनी चालू केलेला होता कीर्तनाचा वगैरे, तो आज देखील आम्ही सुरू ठेवला आहे. दर दत्त जयंतीला खूप मोठा प्रसाद आमच्या घरी बनला जातो. महाराज आमच्याकडून तो बनवून घेतात आणि ते कार्य असेच पुढे चालू राहावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.